श्रद्धा किरण पवार यांची नगरसेविकापदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक किरण पवार मित्रपरिवार. अक्कलकोट तालुक्यात नुकतीच नगरपरिषद निवडणूक होऊन नवीन कारभाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हा पार पडल्यानंतर आता तालुक्यामध्ये सर्वच पक्षातील नेते हे मिनी मंत्रालयावरील वर्चस्वासाठी सज्ज झाले. तालुक्यात सध्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात. आता उमेदवार जाहीर करताना पक्ष नेतृत्वाचा कस हा पाहायला मिळत आहे. काही इच्छुक ठिकाणी उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जाते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. 22 जानेवारीला अर्जाची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज हे मागे प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीच्या गणासाठी 1 अशी 2 मतं द्यावी लागणार आहेत. यासाठी सध्या दिवसरात्र एक करून इच्छुक उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाची मनधरणी करताना दिसून येत आहेत. आता मिनी मंत्रालयाची मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना लागून राहिले. सध्या तालुक्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप आदी पक्ष एकत्रित येऊन रणनीती आखताना दिसून येत आहेत. तर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी मात्र मायक्रो नियोजन करीत गण व गटावरती वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. त्यातच आता तालुक्यामध्ये इतर पक्षामधील नेते आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्ष नेतृत्वांची डोकेदुखी देखील वाढणार आहे. उमेदवारी निश्चित होऊन प्रचार कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यानंतरच मतदारांना चित्र हे स्पष्ट होणार आहे. यंदा तालुक्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व हे मल्लिकार्जुन पाटील, शिंदे सेनेचं नेतृत्व माजी आमदार सिद्धराम मैत्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व आनंद बुक्कानोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे पुत्र शिवानंद पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नेतृत्व बंदेनवाज कोरबू हे करताना दिसत आहेत. या सर्वांनी यंदा तालुक्यामध्ये स्वतंत्र चूल मांडल्यानं इकडे सामान्य मतदारांमध्ये गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यामध्ये प्रत्येक गटात आणि गणात कार्यकर्त्यांना मात्र कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात जाऊन गुप्त बैठका आणि गाठीभेटी घेतल्या जात आहेत. रात्री हॉटेल आणि ढाबे कार्यकर्त्यांनी हाऊसफुल झाल्याचंही दिसून येत आहे.